विनेश अपात्र ठरल्याचं दुःख झालंय अशा प्रकारचं वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केलेलं आहे। विनेश अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी एक्स पोस्ट केलेली आहे। विनेश फोगाट अपात्र ठरल्याचं मला दुःख झालंय अशा प्रकारची एक्स पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे। कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरलेली आहे। यानंतर पंतप्रधान मोदींनी ही एक्सपोज केलेली आहे। विनेश, तू चॅम्पियन्सची चॅम्पियन्स आहेस, तू भारताचा गर्व आहेस, प्रत्येक भारतीयासाठी तू प्रेरणा आहेस। तुला आज बसलेल्या सेटबॅकमुळे मला दुःख झालंय अशा प्रकारची एक्सपोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे। विनेश फोगाट ही ऑलिम्पिकमधून अपात्र ठरलेली आहे। 100 ग्रॅम वजन वाढल्यानंतर तिला अपात्र घोषित करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता एक्सपोज करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी कुस्ती प्रशिक्षक राम सारंग सर आहेत। सारंग सर, तुम्ही तुमचा मुद्दा कंटिन्यू करा। विनेश फोगाटच्या कुटुंबियांनी हे षडयंत्र आहे अशा प्रकारचा आरोप केला आहे। मलाही तेच म्हणायचं आहे, भारतीयांच्यावर हे जे अन्याय होतात हे कुठेतरी थांबले पाहिजेत। माझ्या वेळी देखील मी 1982 साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये मी खेळत होतो। त्यावेळी देखील मी कुस्ती निकाल करत असताना, निर्णय देताना त्यांनी बराच विलंब लावला होता। मला ते अनुभव आहेत। आपल्या एकमेव ह्या मुलगीनं एक आशा वाढवली होती की 100% आपल्याला काहीतरी मिळेल, हे नक्कीच मिळणार होतं। पण दुर्दैव आहे की आपल्या भारताचं म्हणावं लागेल आणि कुस्तीमध्ये आतापर्यंत रौप्य पदक, ब्रॉन्झ मेडल ही पदक मिळाली होती। हे विनेश फोगाटकडून सुवर्ण पदक मिळालं असतं आणि कुस्तीचा संपूर्ण देशभर काय जगभर जय जयकार झाला असता। दुर्दैव आपल्यावर तसे पुन्हा अन्याय होणार नाहीत अशी आपण काहीतरी पुढची तरतूद करून ठेवायला लागेल। कारण विनेश फोगाटनं 53 किलो वजन असताना वजन घटवून तिनं 50 किलोमध्ये वजन आणलं होतं आणि पहिल्या ज्यावेळी वजन दिलं होतं त्याचं क्लिअर वजन बसलं होतं आणि आता देखील तिला खात्री होतीच वजन आपलं पूर्ण बसणार आहे। पण आता काय आपल्याला इथं समजत नाही काय घडलं तिथं, त्याची शहानिशा जर केली तर बरं होईल। पुन्हा आपल्या भारतीयांच्यावर अन्याय होणार नाही आणि विनेश फोगाटनं आता ह्याच्यावर न थांबता पुढच्या ऑलिम्पिकची तयारी करावी, कारण ती 100% गोल्ड मेडल मिळवेल ही आम्हाला अपेक्षा आहे। नक्कीच। मात्र सारंग सर, एक सामान्यांच्या मनात प्रश्न आहे, ऑलिम्पिक फेडरेशनकडे अशा प्रकारे दाद मागण्याचा, या निर्णयाविरोधात दाद मागण्याचा काही पर्याय असतो का? अशी काही तरतूद आहे का? आपण त्याच्यावर तक्रार नोंदवू शकतो। मग आपल्या आपली जी फेडरेशन आहे, ऑलिम्पिक फेडरेशन भारतीय, त्यांनी त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे आणि अन्याय जर खरोखर झाला असेल तर त्याला न्याय मिळाला पाहिजे। ह्या पद्धतीनं आपल्याला त्याच्यावर दाद मागू शकतो। नक्कीच सारंग सर, आता पंतप्रधान मोदींनी देखील दुःख व्यक्त केलेलं आहे। सुवर्ण पदकाची तिच्याकडून अपेक्षा होती, सर्व भारतीयांचा भ्रमनिराश झालेला आहे। तुमची भावना काय आहे? पंतप्रधानांनी देखील आता दुःख व्यक्त केलेलं आहे। साहजिक आहे, देशाचे पंतप्रधान आहेत, तिच्याकडून जी गोल्ड मेडलची अपेक्षा होती ती भंगल्यामुळं त्याने तर दुःख झालेलंच आहे आणि आमच्या कुस्तीगिरांना देखील, देशवासियांना भरपूर असं दुःख झालेलं आहे। हे जर व्हायला नको पाहिजे होतं, कारण कुस्तीवर हा एक डागच आहे। भारतीय मल्लांच्यावर एक प्रकारचा अन्याय झाला आणि भारतीयांची मनं जी उत्साहानं, म्हणजे मेडल कुठं का असणार मिळणार हे नक्की झालं होतं, पण याच्यावर काय मनावर घाला पडला, काय जाणून बुजून याच्यावर आपल्याला म्हणजे बाहेर काढण्यासाठी काहीतरी त्यांनी अशी युक्ती योजली। नेमकं काय आहे तिथं आता जे उपस्थित आपले ते पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून ही खरी खोटी माहिती मिळेल आणि विनेश फोगाटनं, मला असं वाटतंय तिथं काय नेमकं आहे तिने तिचं मत व्यक्त करून आमच्या भारतीय लोकांना जे आहे ते तिनं स्पष्ट करून द्यावं। नक्कीच सर, मात्र आता
विनेश फोगाट ही अपात्र झाल्यानंतर पदकासंदर्भातील एक तांत्रिक मुद्दा उपस्थित होतोय। आता पदकं कशी वाटली जाणार आहेत? सुवर्ण पदक असेल किंवा मग इतर 2 पदकं असतील, ही कशा प्रकारे वाटप त्याचं केलं जाऊ शकतं? स्पर्धेतून बाद केल्यानंतर कुठल्याही मेडलसाठी खेळता येत नाही आहे। एक वेळा त्यांनी म्हणजे वजनामध्ये अपात्र ठरवले की आउट ऑफ कॉम्पिटिशन, म्हणजे त्या स्पर्धेतूनच ती खेळाडू बाहेर फेकली जाते। त्यामुळे दुसऱ्या नंबरसाठी नाहीच नाही आणि तिसऱ्या नंबरसाठी देखील खेळता येणार नाही। पण मग ही पदकं कशी डिवाइड होतील? आता सुवर्ण पदक जी फायनल मध्ये विनेश फोगाटच्या विरोधात जी खेळाडू होती किंवा कुस्तीपटू होती तिला जाईल, मात्र पुढची 2 पदकं कशा प्रकारे दिली जातील, म्हणजे नेमकी कुणाला दिली जातील हे तुम्ही सविस्तर सांगू शकाल का? माझ्या अंदाजाप्रमाणे विनेश फोगाटकडून जी मुलगी आता सेमीफायनलला हरली त्या मुलगीला ती पुढे संधी मिळेल आणि फर्स्ट सेकंडसाठी तिथं कुस्ती त्यांची होईल आणि त्या दोघींच्याकडून ज्या हरणाऱ्या मुली आहेत त्यांच्यात कुस्त्या होऊन ब्रॉन्झ मेडलसाठी कुस्ती होईल। नेम खेळातला आणि कुस्तीचा असाच आहे। नक्कीच। मात्र आता विनेश फोगाट समोर काय पर्याय आहेत? तिच्याकडे ऑलिम्पिकमध्ये इतर कोणत्या गटांमध्ये, म्हणजे 50 वजनी गटामध्ये ती जरी अपात्र ठरली असली तरी इतर गटांमध्ये तिला संधी आहे का, किंवा ती खेळू शकते का, असा काही पर्याय आहे का? नाही, आता नाही खेळू शकत, कारण एक वेळा आपण वजन दिलं आणि बाकीचे वजन गटाच्या जर स्पर्धकांचे वजन झाले असतील आणि भारताकडून ज्या वजन गटामध्ये नाव दिलं त्याच वजन गटामध्ये त्यांना एंट्री मिळू शकते, ती खेळू शकते। नक्कीच सारंग सर, पर्याय आता नाहीये की इतर खेळाडूंना, इतर कुस्तीपटूंना काय शिकण्यासारखं आहे? तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? आपल्याला म्हणजे कुठल्याही प्रकारची त्यांना आपल्यावर अन्याय करता येणार नाही अशी आपण काळजी घेतली पाहिजे, दक्षता घेतली पाहिजे आणि आपण सक्षम राहायला पाहिजे। एक गृहीत धरलं पाहिजे की आपल्यावर काही नाही काहीतरी मुद्दामून काहीतरी आपल्यावर षडयंत्र केलं जाईल आणि त्याला संधीच आपण होऊ द्यायची नाही। त्यासाठी आपण सतर्क राहिलं पाहिजे आणि त्याची काळजी खेळाडूंना घेतलीच पाहिजे। नक्कीच राम सारंग सर, धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल।